दोन मागे सगळे मस्त टेकून बसू थोडा मागे वेगळ्या घेऊन दिसतोय बरं आता बरोबर आहे. प्लीज फक्त जागेवर होतो नका, एका जागेत एका साईडला कलेक्टर पंचनाम्याला यायला नको बॉस म्हणलं. अरे मी तरणारा माणूस आहे. मलबी सुधारा बाप्पा जरा बॅटरीवर बोलते तुचल तुचल बॅटरीवर चालते की साहेब माहिती सांगा सगळ्यांना. आधी त्यांना आहे ना पुन्हा अनुभव घेऊ द्या. ओके आणि मग घेतला ना आता बोर करायला लागलं थोडं बापूजी काय अरे मानगुटीवर पाहिजे मित्र या एरियात 15 फुटाचा घे असते. टाकल्या ना चालू कर माहिती बोला. आधी माझं काय म्हणणं होतं महाराष्ट्राबद्दल जे जनपर्यटन आहे. बोला परत सुरू. नमस्कार, मी डॉक्टर सारथ कुलकर्णी, सल्लागार MPDC जलपर्यटन. आपण बघतोय की गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतलेले आहेत. आज आपण बघतो की पूर्ण भारतामध्ये काही जे पर्यटन आहे गोव्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आहे. त्या मानानं आपण असं महाराष्ट्र कसा भारतामध्ये अग्रेसर होईल आणि जेणेकरून एकदा अग्रेसर झाल्यावर आपलं एक साऊथ एशियामध्ये कसं नाव होईल आणि जेणेकरून पर्यटक आकर्षित कसे होतील त्या अनुषंगाने काही भव्य संकल्पना आखल्या गेलेल्या आहेत. त्याला मंजुरी मिळालेली आहेत आणि ते प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. त्याचा एक भाग बनवून जे अंतर्गत भाग आहे, जसं आपण आता जळगाव म्हणतो, अशी काही शहरं आहेत, तिथल्या सामान्य लोकांना महाराष्ट्रामध्ये काय डेव्हलपमेंट चालले त्याच्याबद्दल माहीत नसते. जलपर्यटन म्हणजे नक्की काय आणि खरंच आपण एक शासन म्हणून आपण एक राज्य म्हणून ह्या संकल्पना राबवू शकतो का याच्याबद्दल साशंकता असते. तर ह्या उपक्रमात असं होतं की तरुणांमध्ये सामान्यांमध्ये जलपर्यटनाबद्दल आवड निर्माण होणं, जागरूकता निर्माण करणं हा त्याचा पाठीमागचा उद्देश आहे. आणि ही संकल्पना माननीय पर्यटन मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी मांडली होती. आणि ह्याच्यामध्ये जे आमचे व्यवस्थापकीय संचालक आहेत, मनोज कुमार सूर्यवंशी MPDCचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी संकल्पना म्हटलं की राज्यामध्ये जलमहोत्सव ॲक्वाफेस्ट व्हायला पाहिजे. आणि मंत्री महोदयांनी त्याला एनकरेज केलं त्याला आणि म्हणले की आपण त्याचा पहिला महाराष्ट्रातला हा पहिला ॲक्वाफेस्ट आहे तो आपण जळगावमध्ये करूया. ह्याच्यामध्ये आपण जे जलपर्यटनचे प्रकार असतात ते खूप महागडे असतात, सामान्याच्या आवाक्याच्या बाहेर असतात. तर ह्याच्या माध्यमातून सामान्यांना परवडेल असे दर आणि दर तुम्हाला नंतर कळतीलच त्याच्यामध्ये, ते एवढे सामान्य आहेत की मला वाटतं की हा 2-3 दिवस ते कमी पण पडतील की पर्यटकाला जळगाव वासियांना ते अनुभवायला. पण ह्याच्यामध्ये आपण अजून एक महत्त्वाचं आहे की पर्यटन म्हणजे नुसतं पर्यटन नाही,
कारण ही जी ॲक्वॅटिक सिस्टीम आहे, हे जे पाणी आहे ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये जागरूकता कमी असते. आपल्याला वाटतं की फक्त कचरा फेकणे, न फेकणे वगैरे हेच प्रदूषणाचे प्रकार आहेत. प्रदूषणाचे बरेच प्रकार आहेत. जलपर्यटन हे ॲक्च्युली त्या पाण्यावर परिणाम नाही करत, उलट ॲक्च्युली त्या पाण्याबद्दल अवेअरनेस निर्माण करतो. आपण खूप सेन्सिटिव्ह होतो. आता तुम्ही बोटीमध्ये बसला आहात, तुम्हाला एखादं प्लास्टिक दिसलं की तुम्ही लगेच तुमची एक मत तयार होतं आणि त्याला आपण म्हणतो स्टेक होल्डर ओपिनियन वगैरे. आणि दुसरं म्हणजे की ह्या ज्या गोष्टी आहेत, आता उदाहरणार्थ पंखे चालत आहेत आणि तुम्हाला पाण्यामध्ये बुडबुडे दिसत आहेत. जनरली लेकमध्ये वगैरे काय होतं की समुद्रासारखा प्रवाह नसल्यामुळे, लाटा नसल्यामुळे त्याच्यामध्ये ऑक्सिजन कमी डिझॉल्व्ह होतो आणि त्याच्यामुळं आता हे शहरातलं आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी मळ येत असेल वगैरे, काही गोष्टी येत असतील आणि ऑक्सिजन नसल्यामुळे त्याचा निगेटिव्ह परिणाम हा ॲक्वॅटिक सिस्टमवर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. पण जेव्हा त्याच्यामध्ये ऑक्सिजन येतो, ऑक्सिजनमुळे काय होतं की त्याचा परिणाम कमी होतो आणि पाणी स्वच्छ राहण्यास मदत होते. मग काय होतं की ऑक्सिजन कसं पाण्यात मिसळला जातो, एरेशन, म्हणजे हवातला जे ते मिसळायला पाहिजे, पण त्याला एकच कारण आहे की एक तर हवेचा दबाव आणि त्याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या लाटा, त्याला आपण एरेशन म्हणतो. आता तुम्ही बघितलं की जेटस्कीज वगैरे ते किती पाण्याचं हे करत होते आणि ते एक प्रकारे ते एरेशन निर्माण करतात आणि त्याच्यामुळं माशांना पण ते मदत होते. आणि पर्यटनामध्ये कुठेही आपण मच्छीमारी करत नाही, कुठलंही प्रदूषण करत नाही. आणि आता जसं आपला पुढे काळ जातोय तर त्याच्यामध्ये बॅटरी ऑपरेटेड गोष्टी वगैरे यायला लागलेल्या आहेत आणि काही गोष्टी आपण उद्या त्याचं उद्घाटन पण होईल त्याच्यामध्ये. तर पर्यावरणपूरक बोटी हा पण आता एक नवीन हे आहे. फक्त ह्याच्यामध्ये आमचं चॅलेंज काय असतं की ती बॅटरीची साईज, त्याचं वजन वगैरे, पण हळूहळू ते डेव्हलप होतं आहे. पण त्याच्या दृष्टीतून शासनाने त्याच्यावर पावलं उचललेली आहेत आणि मला वाटतं की ह्या ॲक्वा फेस्टमुळे तुमच्यामध्ये पण एक कल्पना येईल की आपण काय करू शकतो. आपल्याला प्रत्येकच वाटतं की नाही हे प्रायव्हेट लोक करू शकतात, पण असं बघतात की हे पूर्ण MTDCचा सगळा स्टाफ आहे. त्या सगळ्या बोटी MTDCच्या आहेत. MTDC 3 अशी ठिकाणं आहेत ती खूप पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. तारकर्लीमध्ये सिंधुदुर्गामधलं जे स्कुबा डायव्हिंग इन्स्टिट्यूट आहे ते पूर्ण MTDCचा प्रकल्प आहे. दुसरा गणपतीपुळ्याला बोट क्लब आहे आणि सर्वात फेमस नाशिकचा बोट क्लब. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पर्यटन कुणासाठी, पर्यटकांसाठी तर आहेच, पण त्याचा मूळ उद्देश असतो की स्थानिकांना रोजगार मिळावा. आणि ह्याच्या माध्यमातून आपण बघतो की हे पूर्ण सगळं आहे ते स्किल बेस आहे. तुम्हाला फक्त पोहता आलं आणि पाण्यात थोडंफार ज्ञान असं तुम्हाला एक चांगला रोजगार मिळतो. नाशिकमध्ये बघितलं की आपण सगळी जी मुलं आहेत ती आदिवासीतली मुलं आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण दिलं आणि त्यांना 0 ते हिरो मिळवलं. आज त्या मुलांचं शिक्षण 7वी आहे, 10वी नापास आहे. आज त्यांचा पगार जवळपास 18-19 हजार रुपये एवढा पगार मिळतो त्यांना. सेम कोयनेमध्ये आपला प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू झाला कोयना जलाशयामध्ये. तिकडचे स्थानिक जे धरणग्रस्त असतात, तर धरणग्रस्तांच्या मध्ये काय असं की तिकडे तो कुठली इंडस्ट्री वगैरे येऊ शकत नाही. मग ह्याच्यामुळे त्यांना रोजगार निर्माण होतो. आणि जलपर्यटन असं आहे की बाकीचे कुठलेही पर्यटनाचे प्रकार घेतले तुम्ही नुसत्या बोटी आणून टाका, लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात त्याच्यामध्ये. तर तुम्हाला लगेच एखादं पर्यटन स्थळ लोकप्रिय करायचं तर प्रोजेक्ट आहे का सगळे डेव्हलप करायचं? नाही, आता तर नाही आहे त्याच्यामध्ये. पण आता आपण काय करतो की आपल्याकडे जी साधनं आहेत त्याच्यामध्ये तर ते पर्यटकांनी अनुभवावं, ते सगळ्यांनी बघावं. त्याच्यामध्ये परिचय होतो. मग नाशिकला आला की नाशिकला जाता लोक आनंद घ्यायला. तुम्ही MTDCला आहेत का तसे? हो, मी MTDC तुम्हाला सांगतो. काय पदावर आहे? मी सल्लागार आहे जलपर्यटन. इथे साड्यात किती मोठी आहे BN पाटील. हां, ते आपल्या 2 महिन्यासाठी होते. आता पर्यटन सेक्टर आहे. पण सर आता आपण जे सांगितलं स्थानिकांना रोजगार मिळावा, किंवा आता या ठिकाणी जसे आपण 3 दिवस हा कार्यक्रम केला तर त्या लोकांना पण गणपतीच्या बरीच जणं असतात तो हालायचे वाचवण्यासाठी. मग अशांचा काही फायदा करून देऊ, त्यांना काही वेगळं असं ट्रेनिंग तुम्ही देणार? कसं की ह्याच्यामध्ये जळगावमध्ये काय करू शकतो ह्याच्यामध्ये प्रशासनाने निर्णय घेऊ शकतो. नेमकं तुमच्या डोळ्यापुढे जळगाव म्हणून चौकट काय आहे? मोठी चौकट आहे, पण ते वरच्या पातळीवर. पण हा 3 दिवसाचा महोत्सव झाला, पुढे काय? कायम स्वरूपी त्या ठिकाणी एका दुसरी त्या ठिकाणी बोट राहणार का? नाही, मला वाटतं की त्याच्यावर व्यवस्थापन प्रशासन त्याच्यावर योग्य निर्णय घेईल. उद्या मला वाटतं की पुढच्या 3 दिवसामध्ये कार्यक्रम, लोकांचा प्रतिसाद आणि त्याचं काय आहे. नाही, लोकांचा प्रतिसाद प्रचंड राहणार. 3 दिवस सर तुमचं नाव सांगून ना. मी डॉक्टर सारंग कुलकर्णी, सल्लागार जलपर्यटन. डॉक्टर सारंग कुलकर्णी.
स्विमिंग येते का? हा? माझं आयुष्य गेलं की माझा तवरून 3 महिने होतं थोडं माझं बॅकग्राऊंड बाजूला आहे डोळ्यामध्ये बळीचा भरलेला चालल्या रवींद्र जबरदस्त चालतं डॉक्टरचे स्पॉट आहे नाही ती आत्ताची गोष्ट जेव्हा सुरू करत होतो ना ते सांगत नाही कोण काय बोललं ते कुठले मंत्री बोलले पण ते म्हणे नाही ते गोऱ्यांचं काम वगैरे काही आयुष्यात तो राबवला आज सगळे स्थानिक कामानंतर मग मी जागतिक दर्जाचं प्रकल्प होतो इव्हन माझ्यासाठी स्वप्न होतं तरी नक्की झालेले आहे गावचा प्रश्न वगैरे मर्यादा आपण ऑफ द रेकॉर्डमध्ये त्याप्रमाणे आपण वापरूच्या त्याचप्रमाणे नाही 2012 आम्ही कोयना जाणार तर त्याची नाव होती या कोणाला काही त्यांच्या बाबतीत तर त्यांनी सांगितलं तुम्ही या गणेशाच्या जे भारताचे दाखवले जात नाही ते मी तुम्हाला सांगतो ते पूर्वी पाठवून झाल्यामध्ये होती पण माझा रिझर्व म्हणजे ती सिनीच माझी व्यवस्था केली होती ते पण ते सगळी मंडळी म्हणे आमच्याबरोबर थांबतो की गेलो होतो